आता काय बोलू? काय नको, कळलं मला. आई, इट्स ओके. ती कामात आहे. फोन कर, मी बोलते. अगं आई, काही गरज नाहीये. इट्स ओके. आणि ती खरंच काहीतरी कामात असेल, नाही तर असं सांगणार नाही ती मला. डोंट वरी. अरे पण आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. अगं हो आई, मला माहिती आहे. पण आता मी नव्हतो का विसरलो व्हॅलेंटाईन्स डे? तसं ती पण कदाचित विसरली असेल. अरे मग आपण तिला आठवण करून देऊया ना. आणि आठवून देऊन काय करायचं? तिला कन्फ्यूज करायचं की आज मी मग हॉस्पिटलमध्ये थांबू का सलीलला भेटू? कशाला? ती कामात आहे तर करू दे तिला काम. सलील, आज तुमचा हक्काचा दिवस आहे. आणि काय अडणार आहे रे एवढं तिच्याशिवाय? आई अगं ती डॉक्टर आहे आणि डॉक्टर लोकांना प्रेमापेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं. इनफॅक्ट त्यांचं कर्तव्यावर जास्ती प्रेम असतं. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. तिला समजून घेणं मग चांगलं आहे ना, तुला एवढा मोठ्या मनाचा मुलगा मिळालाय. तू नर्वस होऊ नकोस. मुली लग्नानंतर बदलतात. नंतर ती तुझ्यासाठी जास्त वेळ द्यायला लागेल. ठीक आहे. कुठे चाललीस तू? हॉस्पिटलला चालली आहे. त्यांचा फोन आला होता मला. हो, मग काल काहीच बोलली नाहीस तू? आत्ता आला ना फोन, म्हणून आत्ता सांगितलं. कशाला बोलवले त्यांनी हॉस्पिटलमध्ये? ॲक्च्युली मीच फोन केला होता. माझं पोट दुखत होतं ना, मग काय करू हे विचारायला फोन केला होता मी. पण आता तर म्हणालीस त्यांचा फोन आला होता म्हणून. आजोबा, तुम्ही काय एवढे प्रश्न विचारताय? आधी मी त्यांना फोन केला होता, मग त्यांनी मला कॉल बॅक केला. आणि आता मी हॉस्पिटलमध्ये चालली आहे. मला उशीर होतो, मी निघते. ठीक आहे, मग मी पण येतो. नाही नाही, म्हणजे तुम्ही नका येऊ आजोबा. मी ॲब्सोल्युटली ओके आहे. मला कोणाच्याही मदतीची किंवा आधाराची गरज नाही. आणि तुम्ही प्लीज माझी काळजी करत बसू नका. मला नाही आवडत. आले. मोना, अगं मोना, मनू, तू मोनाला हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतंस का? नाही. अगं पण ती हॉस्पिटलला जाते म्हणून आत्ताच निघाली. मग जावई बापूंनी बोलवलंय का? काय सांगतेस? जावई बापू मुंबईत नाहीत? अरे बापरे, मग ही गेली तरी कुठे? कुठून हिला सोडली असं झालंय मला. थांब, आजी आली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.